तर आपण एक बोगस परमिटचा मुद्दा उचलला होता, त्याच्यामध्ये आज 27 लोकांना गुन्हा दाखल. बघा, मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दी, बोरीवली, कल्याण डोंबिवली अशा अनेक ठिकाणी बोगस कागदपत्र घेऊन बॅच, लायसन्स, परमिट ह्यासाठी उपयोग केला आहे. मेजॉरिटी बॅचेस साठी उपयोग केलेला आहे. ते आमचे निलेश फपाले कार्यकर्ता हे यांच्या नजरेत आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं. आम्ही चौकशी केली आणि त्याचे माहितीचे काही पुरावे म्हणून ते त्यांच्याकडे पेपर सुद्धा घेतले आणि ह्या संदर्भात मी प्रेसमध्ये अगोदर सुद्धा सांगितलं होतं, परंतु त्या आली कोण ऐकत नव्हतं. आम्ही महापालिका आयुक्तांनी सुद्धा पोलिसांना पत्र दिलं होतं आणि मी सुद्धा त्यांना पत्र दिलं आयुक्त महोदयांना आणि रेस्टिंग ऑफिसरला, कारण की अशाच प्रकारचे रेशन कार्ड सुद्धा बोगस बनवले गेलेले. जसं हे काय बोलता प्रमाणपत्र बनवलं गेलं, जन्म दाखला बनवलं गेलं, बर्थ सर्टिफिकेट, त्याचप्रमाणे रेशन कार्ड सुद्धा केले. आणि यामध्ये करताना ज्यावेळी आम्ही नजर काढलं तर 20 सॅम्पल आमच्याकडे आले केले. त्यामुळे 2 हिंदू होते, 18 मुस्लिम होते. आता ते मुस्लिम रोहिंग्या मुस्लिम आहे, बांगलादेशी आहे की इकडचीच आहे हा प्रश्नचिन्ह निर्माण आहे. पण बहुतांशी हे 18 मुस्लिम चेहरे होते. या संदर्भात मी मंत्री महोदयांना सुद्धा तक्रार केली होती की ज्यावेळी एखादा वेळी आपण कोण दुकानदार सोना घेतो त्याला माहित नसतो हा चोरीचा आहे की आहे, पण ज्यावेळी पोलीस दाखल करताना त्यावेळी त्या सोनारावर पण दाखल करतात की आपली चोरी का माल लिहा. चोरी का माल खरीदना भी गुन्हा है, बेचना भी गुन्हा है असं म्हणून त्यांना घेतलं. मग या प्रमाणपत्र ज्या आधारे ज्या लोकांनी याचा वापर करून कोणाला फायदा पोहोचवलं मग त्या अधिकाऱ्याला गुन्हा दाखल व्हायला नको का? मग त्यांच्यावर पण हे दाखल झालं पाहिजे असं आमचं मत आहे. आणि या संदर्भात चौकशी केली तर खाली एक मीरा भाईंदर नाही, अनेक आरटीओ मध्ये अशा प्रकारची मला प्रॅक्टिस आहे आणि ज्या वेळपासून सरनाईक साहेब मंत्री झाले त्यावेळपासून जास्तच चाललाय. आता ते हेही सत्य आहे की बोगस घेतले आणि कुठल्याही फुकटमध्ये काम होत नाही. या एक बॅचेसला 50,000 रुपये घेतले याची पण आमच्याकडे तक्रार आहे, पण त्याचे पुरावे नाही. कारण देणारा व्यक्ती बोलतो मला इतका पैसा दिया, हे पुरावे नाहीये. म्हणून हा परिवहन विभाग एकदम भ्रष्ट विभाग या सरकारामधला आहे असं सांगायला हरकत नाही. मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे की यामध्ये सरकारने कडक पाऊल उचललं पाहिजे आणि खरं म्हणजे ही मूळ जबाबदारी मंत्र्यांची देखरेख करणं. आणि ज्यावेळी निर्देशात त्यांनी काय केलं, स्थगिती दिली. स्थगिती हा मार्ग नाही ना, चोराला पकडायला पाहिजे ना. तुम्ही स्थगिती दिली आणि बाकी लोकांवर पण गदा आणलं. तुम्ही ज्यावेळी आता मराठी मुद्दा आमचे मंत्री महोदय सांगत आहे, तर मराठी मुद्दा ज्यावेळी बॅचेस दिली त्यावेळी तो नियमच होता, कायदाच होता की मराठीची परीक्षा घेतली पाहिजे. मग त्यांनी परीक्षा का नाही घेतली? त्यावेळी त्यांनी फक्त पैसे बघितले, चलो 50,000 एक का आने दो असं करून पैसे घेत गेले आणि कुठल्या आणि आता बोलतात की मराठी यायला पाहिजे. ज्यावेळी बॅच गेला त्यावेळी मराठीची परीक्षा का नाही घेतली तुम्ही? म्हणजे तुम्ही सगळं फ्री हँड देतात, नंतर अंगाशी आला की काहीतरी वेगळं झटकून टाकतात. तर माझं हेच म्हणणं आहे की आज पोलिसांनी गुन्हे दाखल केले. किरीट सोमय्या साहेब पण आले होते आणि ह्याची चौकशी केली पाहिजे. मीरा भाईंदर मध्ये अजून सापडतील, कारण की हे इनिशियल स्टेजचे केले. पूर्ण आता गेल्या 5-6 वर्षाच्या काढल्या कदाचित जास्त होईल असं आमचं मत आहे. विशेषतः म्हणजे तुम्ही हा विषय उचलल्यानंतर मंत्री महोदय म्हणतात की आम्ही चौकशी करतो. जेव्हा आरटीओ अधिकाऱ्यांनी पत्रकारांना विचारणा केली असं ते सांगतात की एकही अशी केस नाही आलेली आहे. तर माहितीच्या आधारे आज जर बघितलं 27 जणांवरती गुन्हा दाखल झाला, त्याचे आरटीओ अधिकारी प्रसाद नलावडे यांच्यावरती पण कारवाई व्हावी का? बघा, मंत्री महोदय हे दिखाने के दात और खाने के और, ह्या सगळ्या संगनमताने होत आहे. जो अधिकारी लाखो रुपये देऊन खुर्चीवर बसलाय त्याला वाचवण्याचं काम मंत्री महोदय करत आहे. आणि राहिला प्रश्न, ज्यावेळी 4 कागद देतोय मी एकच नंबरचं, पत्रकाराला पण समजेल की एकाच नंबरचे 4 कसे आले, ह्याच्यात काय चौकशी करायची आहे? महापालिकेत विचारलं मंत्री महोदयांना 5 मिनिटात ते आमचे लोक घेऊन फाईल घेऊन पोचतील. 5 मिनिटात फोन घेऊन पोचतील. एकाच नंबरचे 4 दाखले सांगा, ते 2 मिनिटात सांगतील कमिशनर साहेब 3 बोगस आहे, आमचं तर हे नावाने इश्यू केलेलं आहे. खाली हे टाळाटाळ करायचा प्रयत्न आहे. यामध्ये सगळ्यांच्या संगनमताने हे झालेलं आहे असा आमचा आरोप आहे. पोलिसांनी चौकशी करून अधिकारी असतील अजून कोणी असतील त्या सर्वांवर कायदेशीर एफआयआर झाली पाहिजे. सर, तुम्ही मध्ये आता किरीट सोमय्या जे आले होते महानगरपालिकेत, की बनावट जन्म दाखले बनवले जातात. आज नवघरमध्ये काल एक रात्री गुन्हा असा दाखल झालेला आहे की एका हिंदू मुलीची फसवणूक केली, त्यांनी हिंदू बनावट आधार कार्ड, लाईट बिल सगळे डॉक्युमेंट बनवण्यात आलेले आहेत. अशी दुर्घटना आता समोर आलेली आहे नवघर ठाण्यामध्ये.
तर काय सांगाल आपण या संदर्भात? बघा, हे मलाही त्यावेळी माहिती पडलं माध्यमाच्या याच्यातनं, मी काय व्यक्तिगत माहिती नाही घेतली. परंतु अशा अनेक प्रकारची घटना या शहरामध्ये घडली की मुस्लिम व्यक्तींनी नावात बदल केलं आणि अशा प्रकारचे कृत्य केलं. अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण की अशा लोकांना वेगवेगळे आमिष दाखवून काही वेळेला लव्ह जिहादचं विषय आलाय, काही वेळेला लँड जिहाद आला, काही वेळी व्यवसाय आला, काही झाले व्यापार आला, काही वेळी पर्सनल नातं जोडण्याचा प्रयत्न केला. त्याची कडक कारवाई केली पाहिजे आणि अशा प्रकारे सरकारने पण कायद्यात बदल केला पाहिजे. यांना मोकोका खाली अटक केलं पाहिजे.